आणि यानंतरची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण पाहतो ती म्हणजे राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते पदासाठी नकार दिलाय की काय अशी माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। राहुल गांधींचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी गेले काही दिवस सातत्याने चर्चेत होतं, मात्र आता जी अपडेट समोर येते त्यानुसार राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण सध्या पाहतो आहोत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं नाव विरोधी पक्षनेते पदाच्या अनुषंगाने समोर आणलं गेलेलं होतं, मात्र आता सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेसकडून अजूनही विरोधी पक्षनेते पदाचं नाव निश्चित करण्यात आलेलं नाही, कारण राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी नकार दिलाय की काय अशी चर्चा सुरू आहे। अधिक अपडेट या संदर्भात ते आपण जाणून घेऊया। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सोमेश, राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते पदासाठी नकार दिलाय अशी माहिती मिळते सूत्रांकडून, काय तथ्य यात? अजिंक्य, नक्कीच ही अतिशय मोठी बातमी आहे की एका बाजूला असं म्हटलं जात होतं की राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते होतील आणि अनेक काँग्रेसच्या खासदारांचा तसा आग्रह आहे, पण दुसऱ्या बाजूला आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते होणार नाहीत, तर त्याऐवजी दुसरे कोणीतरी विरोधी पक्षनेते होऊ शकतात। आता यामागे नेमकं काय कारण आहे? राहुल गांधींनी अशा प्रकारे विरोधी पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी का सोडून दिली आहे हा प्रश्न आहे। आणि तरुण गोगोई यांच्या नावाची चर्चा आहे की कदाचित तरुण गोगोई हे विरोधी पक्षनेते होतील आणि तेच लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम करतील। आपल्याला सर्वांना माहिती आहे की यापूर्वी सुद्धा अधीर रंजन चौधरी हे विरोधी पक्षनेता किंवा काँग्रेसचे सभागृह नेते झाले होते, त्यावेळी सुद्धा राहुल गांधींनी जबाबदारी स्वीकारली नव्हती। आता विरोधी पक्षनेत्याला प्रोटोकॉलमुळे जास्त वेळ द्यावा लागतो, विविध बैठकांना हजेरी लावावी लागते आणि त्यामुळे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून राहुल गांधींनी असा निर्णय घेतलाय का, किंवा काँग्रेसचे अनेक इतर खासदार आग्रह करत असताना सुद्धा राहुल गांधी विरोधी पक्षनेते व्हायला का तयार नाहीत, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। परंतु जी माहिती मिळते त्यानुसार राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते व्हायला तयार नाहीयेत, त्याऐवजी तरुण गोगोई किंवा इतर कोणत्या तरी नावाचा विचार काँग्रेसकडून आता अधिकृतरित्या कोणाचं नाव जाहीर केलं जातं याकडे सर्वांचंच लक्ष असेल। सोमेश, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।